येणारा प्रत्येक दिवस ह्या बैलगाडी क्षेत्रात आपला नसतो. सकाळी चिमण्याला गरम पाण्याने धुवून घेतला. आपल्याला जेजुरीला मैदानाला जायचं होतं. आज जाताना आम्ही सगळी पोरं जाणार होतो, त्याच्यामुळे टांग वरती बांधलेलं. नाना पाटील, मी, संग्राम वंकर आम्ही मागं बसलो होतो. आल्यावरती चिमण्याला नाना पाटील मी फाटी दाखवून आलो. 39 मध्ये आपली पावती होती, त्याच्यामुळे लगेच वाघ्याला आपण पाणी ती करायला घेतलं. सगळी पोरं पण आली होती. आज जेजुरीला मैदान होतं. मामाला त्यांना मैदान जवळ होतं, त्याच्यामुळे सगळी जण आली होती. नानाने अशा चिमण्याला घेऊन खाली चालली होती ना. आज आपल्याबरोबर पळणार होता बाणेरकरांचा मथुर. मामांनी दोघाला माती ती पुजून घेतली आणि आपण कडच्या तासावरून आज खाली चाललो होतो. मथुर भावांना दिसायला भरपूर असा लहान वाटतोय, पण त्याचं स्पीड कडे बघितल्या वाटत नाही एवढं स्पीड असेल त्याला. मामाची आमची अक्षय भैयाची ती चर्चा चाललेली. उंची तर भरपूर लहान आहे, पण बैलाला स्पीड मात्र भरपूर आहे. दोघांना घेऊन खाली आलो. 39 मध्ये गाडी पळणार होती, त्याच्यामुळे थोड्या उशीर थांबलो होतो. पहिले 5 गट सुटल्यानंतर गाडी झोपायची होती. त्याच्या आधी म्हणलं मथुरचा एक व्हिडिओ घ्यावा, कसा दिसतोय भावानं मथुर कमेंट करून सांगा. नंतर लगेच आपण चिमण्याची मथुरची झुपणी करायला घेतली. आपल्या तिकडून संभाजीनगरवरून आणलेली छकडी, त्या छकडीला झोपायचं काय टेन्शन नाही, आपल्याला आता सवय झाली. दोघांची झुपणी मीच केली. ती झुपणी जमती का नाही भावानं मला कमेंट करून नक्की सांगा. मथुरला खालनं भरपूर तळ होता, पण त्याच्याबरोबर सुद्धा आपला चिमणी व्यवस्थित निघून गेला आणि पुढच्या रानाला तर काय विशेष नाही. गाडी सुट्टी पळत होती आपली. ओके मध्ये आपली गाडी गटपात झाली. नंबर बिंबर टाकून घेतला. नंतर गाडी आली होती पाणी मारायला मैदान. आमचा राहुल मामा वरती चढलेला. मामाचा एक व्हिडिओ घेतला. विळूचा आपला मित्र आहे, त्यांचा पण व्हिडिओ घेतला. त्यांना पण आपल्या ब्लॉग मध्ये यायचं होतं. नंतर कलिंगड खायला गेलो, तिथं 2 जण मित्र आलते, त्यांचा पण एक व्हिडिओ घेतला. खाली सुट्टीला आलो होतो, तिथं नागो ड्रायव्हर होता, आपला हर्ष ड्रायव्हर पण होतं, त्यांचा बी एक व्हिडिओ घेतला. ड्रायव्हरांना म्हणलं गरीबाचा पण एखादा चांगला पैरा करून द्या. मैदानातला सगळ्यात बारका सुट्टी मेकर दाखवतो भावानं. त्यांची गाडी पण गटपात झाली होती. आपल्या सोबत जी नव्हतं व्हायला पाहिजे तीच झालं. 5व्या सेमीत 9 नंबर तासावर आपली पावती लागली आणि एकदम कडच तास त्या तासावनं सकाळपासून गाडी पण पळाली नव्हती. काय होईल ते होईल म्हणलं, जी नशिबात आहे ती तर घडणारच आहे. मग आम्ही सगळेजण मथुरला आणि चिमण्याला घेऊन खाली आलो. गाडी पब्लिकनं पळणार होती. पब्लिकनं थोडंसं सहकार्य करावं एवढीच फक्त आमची इच्छा होती, बाकी काय नाही. कारण की आज भागातलं मैदान होतं, सगळी पोरं पण आलती. आज कोण नाराज नको व्हायला अशी सगळ्यांची इच्छा होती. मध्ये आल्यानंतर चिमण्याला आणि मथुरला माती ते करून पोजून घेतलं आणि खाली घेऊन आलो. 1 नंबर तासाला जसं राखीव तास होतं, तसं 9 नंबर तासाला सुद्धा राखीव तास पाहिजे होतं. नंतर दोघांची व्यवस्थित झुपणी ती करून घेतली. सकाळी पण पहिल्या फेऱ्याला मीच दोघांना झुपलो होतं, त्याच्यामुळे काय अडचण नाही, अंदाज आलता व्यवस्थित. रोहित ड्रायव्हर बसलो होतं केतकावळ्याचा आपल्या. सकाळी पण त्यांनीच गाडी चालवली होती गटाला आणि सेमीला पण तेच बसलो होतं. आपल्या गाडीची खालनं होताना सुट्टी व्यवस्थित झाली, पण पोरं मागं वराडल्यामुळे गाडी आपली लॉबी झाली. आज आपला दिवस नव्हता म्हणून सोडून द्या म्हणलं. पुढच्या मैदानाची नक्की ते चांगली तयारी करू. सगळ्याच्या चेहऱ्यावर थोडी थोडी नाराजगी दिसत होती, पण काय विषय नाही. चिमण्यानं आपल्यासाठी भरपूर काय केलंय, इथनं पुढे पण भरपूर काय कर. चिमण्याला भरून घेतला आणि सर्वजण परत आम्ही मंदिराकडे आलो. एवढ्या लांब आलोय म्हणल्यावर दर्शन घेऊन जावं म्हणलं सगळ्यांनी. एकदा हरल्यामुळे कोणाचं अस्तित्व संपत नसतंय. परत एकदा नवीन तयारीने येऊ म्हणलं पोरांना. मंदिराच्या पायथ्याशी घेऊन आलो. चिमण्याला मस्तपैकी पायाती पडून घेतलं. चिमण्याला भांडारा लावून घेतला. सगळ्या पोरांना पण भांडारा ती व्यवस्थित पुजून घेतला. जाताना नंदी महाराजांचं पण दर्शन घेतलं. जाताना मामाला हात केला आणि घराकडे आलो. व्हिडिओ कसा वाटला भावानं कमेंट करून नक्की सांगा.